भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सिद्धांत आशाला घेऊन मंदिरात जायला निघतो. त्याला ठाऊक नाहीये की नाना पल्लवीला घेऊन येत आहेत. दुसरीकडे विपुल शहा जामिनावर सुटून कावेरीच्या घरी येतो, जो खरं तर कावेरीचा मोठा भाऊ आहे. फोनवर रिधिमाला पल्लवी सांगते की आज तिची सिद्धांत बरोबर भेट होणार आहे. हे ऐकून रिधिमा काळजीत पडते. फोन करून ती सिद्धांताला परावृत्त करू पाहते, पण तसं काही घडू शकत नाही. आता पुढे. अरे नानू, सुखी राहा बेटा, सुखी राहा. कसे आहात नानू तुम्ही? मी छान आहे बेटा. तू गेल्यावरती घर अगदी सुनं सुनं होऊन गेलंय बघ. आणि तसंही म्हणतात ना बेटा की एखाद्या घरची मुलगी कोणा दुसऱ्या घराची लक्ष्मी असते. नाही नाना, आशाचं नातं आता दोन्ही घरांशी जुळेल आहे ना. अगं तुला ठाऊक आहे का की पल्लवी तुला भेटायला आली आहे. काय? पल्लवी, आशा कशी आहेस? मी छान आहे. तू कशी आहेस? मजेत आहे. आणि बेटा हे आहेत सिद्धांत, आशाचे पती. जीजू, आणि ही आहे पल्लवी. काय झालं पल्लवी? कसल्या विचारात पडलीस? काही नाही नानू. मी घरी जाते नानू. पल्लवी, नानू हिला काय झालं? आता मला काय ठाऊक बेटा. मी तर स्वतःच कोड्यात पडलोय की ही पल्लवी अशी का निघून गेली. आता ह्या पल्लवीला नक्की झालंय काय? सिद्धांत, पल्लवी तुला इथे पाहिल्यावर निघून का गेली? मी सांगतो ना, मी नेहमी तुझ्या तोंडून पल्लवीच्या बाबतीत ऐकत आलोय, पण मला हे ठाऊक नव्हतं की तीहीच पल्लवी. सिद्धांत म्हणायचं काय तुला? सांगतो ना नाना, पण आधी देवीचं दर्शन तर घेऊया, मग निवांतपणे यावर आपण बोलूया. मी तुम्हाला सगळं काही सांगेन. ये बेटा.
पल्लवीशी बोलणं झालं तुझं? तिने सांगितलं का बाबांच्या घरी का गेलीये ती? मॉम ऍक्च्युली नानाजींचा फोन आला होता दीदीला, म्हणून ती त्यांना भेटायला गेलीये. कशी माणसं आहेत ही सर्व? या घराशी तर संबंध ठेवू इच्छित नाहीयेत, पण पल्लवीला मात्र फोन करून बोलवतात. आणि पल्लवी, तिलाही या गोष्टीचं काहीच भान नाहीये. त्या लोकांशी संबंध ठेवते ज्यांचे या घराशी संबंधच नाहीयेत. तुझं म्हणणं ठीक आहे मम्मा, पण जेव्हा नानाजींनी स्वतःहून फोन केला तेव्हा दीदी त्यांना नाही म्हणू शकली नाही, आणि म्हणून ती त्यांना भेटायला गेलीये. पण कशासाठी बोलवलंय ते तर ती आल्यावरच कळेल. आता पल्लवीशी मला रोखठोक बोलावंच लागेल. जर ती इथे स्वतःचं करिअर करायला आलीये तर मग करिअरवर लक्ष दे. याच्या त्याच्याशी संबंध जोडायच्या भानगडीत पडती. नाही मॉम, तू असं काही करू नकोस. कुणास ठाऊक, कदाचित तुझं बोलणं दीदीला आवडणार नाही. आणि मॉम, आता आशा त्या घरात राहत नाहीये, तेव्हा पल्लवी दीदीचं तिथलं येणं जाणं कमी होईलच. आता ह्यावेळी नानाजींचा फोन आला म्हणून दीदीला जावं लागलं. अगं पल्लवी, काय झालं पल्लवी? अशी रडवेली का झालीयस? बोल, काय झालं पल्लवी? अगं तू रडतेस का? दीदी, पल्लवी, पल्लवी काय झालं बेटा? पल्लवी, उठ उठ बरं. काय झालं? दीदी, बोल पल्लवी, कुणी बोललं का तुला काही? अगं सांग ना. तसं काहीच नाहीये, पण आज जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्यावर माझा विश्वास बसत नाहीये. मला नाही सांगणार तू, तर मग कुणाला सांगशील? सांग बरं मला, काय झालंय ते? माझी अगदी मोठी फसवणूक झालीये, अगदी मोठी फसवणूक. कसली फसवणूक? मला कळतच नाही की मी कोणाला दोष देऊ. का माझा विजय मला फसवेल? विजय? हो मावशी, विजय. जे काही मी पाहिलं त्यावर माझा विश्वास बसत नाहीये. माझं प्रेम, माझा विश्वास सगळ्याची राख रांगोळी झाली. पल्लवी, तू मला सगळं नीट सांग पाहू. काय पाहिलंस तू? तू तर सांगत होतीस की विजय अजून अहमदाबादहून आलाच नाही. तो अहमदाबादला गेलाच नव्हता, तो इथेच या शहरात होता. मावशी, आशासोबत ज्याचं लग्न झालंय तो आणि कोणी नाही, विजयच. काय बोलतेस तू हे? तू तर सांगत होतीस की आशाचं लग्न सिद्धांत बरोबर झालं. सिद्धांत नाहीये, विजय. त्याने सर्वांना खोटं सांगितलं. आज आशा आणि विजयला मी मंदिरात पाहिलं. त्या दोघांना एकत्र पाहिल्यावर माझ्या सगळं काही लक्षात आलं. म्हणजे याचा अर्थ आहे की आशाने तुझं प्रेमही हिसकावून घेतलं. मला नाही ठाऊक आशाने काय केलं, पण विजय माझ्याशी सतत खोटं बोलत आलाय. प्रत्येक वेळी त्याने कधी एकदाही मला सांगितलं नाही की तो सिद्धांत आहे, तोच सिद्धांत आहे. तुला रिधिमाचं बोलणं आठवतंय का ग पल्लवी? ती म्हणाली होती की सिद्धांतने हे लग्न आपल्या मर्जीने नाही केलं, आणि जर त्याच्या मर्जी विरुद्ध लग्न झालंय तर तो तुला हे कसं सांगू शकेल? आपण या गोष्टीचा मुळापासून छडा लावायला हवा. मावशी, अगं हे काय झालं ग? माझा विजय, माझं सगळं काही होतं मावशी, सगळं काही. मावशी, मी विजयशिवाय नाही जगू शकणार, नाही जगू शकणार ग. मावशी, काहीतरी कर. आपण सगळे विचित्र जाळ्यात गुरफटलो. तू आशाला तुझी जीवाभावाची मैत्रीण मानलंस, आणि तिनंच तुझं प्रेम तुझ्यापासून हिरावून घेतलं. पण आज एका गोष्टीची खुणगाठ काढ. मी या गोष्टीत कुणालाही माफ करणार नाही, आणि कुठल्याही नात्याची पर्वा करणार नाही. तुझं विजयवर प्रेम आहे ना, मग विजय तुझाच होईल. मी आशाला त्याला हिरावून घेऊ देणार नाही. रेखा ही भाग्याची
सिद्धांत, तू सांगत का नाहीयेस पल्लवी तुला कशी ओळखते? कारण ती जर तुला ओळखत नसती तर ती अशी निघून गेली नसती. हो बेटा, तू जर पल्लवीला ओळखत असशील तर ते कसं? नाना, ठाऊक नाही कुठे आणि किती लोक आपल्याला भेटतात ते. त्यातलाच एखादा आपला जिगरी बनून जातो, तर कोणी परका. त्यांच्यापैकीच कोणी आपला दोस्त बनतो, तर कोणी दुश्मन बनतो. म्हणजे पल्लवी तुझी दुश्मन आहे? ठाऊक नाही अशा, पण मला त्या जुन्या गोष्टी पुन्हा उघडायच्या नाहीयेत. कारण मला हे फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की पल्लवी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि माझी मुळीच इच्छा नाहीये की तुझ्या मनात पल्लवीच्या विषयी ज्या काही भावना आहेत त्यांना धक्का पोचावा. हे तू काय बोलतोयस बेटा? मी योग्य तेच बोलतोय नाना. पल्लवीचं माझ्या बाबतीतलं जे काही मत असेल ते असू दे, पण माझ्या दृष्टीने हे जास्त महत्वाचं आहे की आशा आणि पल्लवी फार चांगल्या मैत्रिणी आहेत. आणि माझी ही मुळीच इच्छा नाहीये की ह्यांच्या नात्यात दुरावा यावा. पण सिद्धांत, तू सर्व काही नीट सांग ना आम्हाला. म्हणजे पल्लवी तुला कशी ओळखते आणि ती तुला दुश्मन मानते म्हणतोस, तर त्याचं कारण काय? तसं मी ठरवलं होतं की सर्व काही स्पष्टपणे सांगायचं, पण आता मला वाटतंय की ह्या गोष्टींना फार महत्त्व देण्यात काही हशील नाही. जाऊ दे ना आता नाना. ज्या गोष्टींमुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होईल त्या गोष्टी उकरून काढणं योग्य नाही. नाना, आशाला कदाचित हे पटणार नाही, पण तुम्ही समजू शकाल. चला आता आम्ही निघतो. घरी मम्मा आणि पप्पा वाट बघत असतील. चल निघूया. खुश राहा बेटा, सुखी राहा. म्हणणं फार कपल्लक झालो आपण. आता पैसा कुठनं आणायचा समजतच नाही बघ. मला पण समजत नाहीये, काहीतरी तोडपाणी करायला पाहिजे. मुन्ना, अरे तुम्ही गोविंदभाई, या ना, या. बसा 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 बसा. इथं बसा ना. हे सगळं काय? हा, तुम्ही दोघं यावेळेस शहराबाहेर असायला हवं होतं आणि तुम्ही इथे तंगड्यात आणून बसलात. हा पण बसा की, बसून बोलूया अरे ना. माझ्याकडे टाइम नाहीत का? मी तुम्हा दोघांना बचावून सांगितलं होतं की पोलिसांनी तुम्हा दोघांचा स्केच बनवलाय. तुम्हा दोघांना हे शहर सोडायला हवं. शहरातून सटकलो होतो भाई, बरं किती दिवस बाहेर राहायचं. आमचा समजा धंदा इथंच आहे ना. तिथं भुका मरायचा समय आला म्हणून परत यावं काय लागलं. म्हणायचं काय तुला? इतकंच का, कुठं बी राहायचं म्हणलं तर पैसे तर मोजायलाच लागतात ना. तुम्ही बी जरा समजून घ्या भाई. आम्ही कुठं बी राहिलो, खर्च पाणी तुम्हालाच करावं लागणार आहे. समजलं ना? आणि तसा धोक्याचंच बोलायचं तर धोका तुम्हाला बी आहे की जर आम्ही पकडलो गेलो तर तुम्हाला बी बेड्या पडणार. ए, तुम्ही दोघं मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नका, समजलं ना? नाही नाही नाही, असं का तुम्ही समजता भाई? आम्ही का म्हणून तुम्हाला ब्लॅकमेल करणार? आम्ही तर कोणतेच आहोत. आम्ही कुठं बी राहू. आता बाहेर भुकर राहण्यापर्यंत हे तर बरं आहे, जेलमध्ये जावं, तिथं खाणं तर मिळेल. अच्छा, जोपर्यंत तुमच्या विरुद्ध पोलिसांकडे पुरावे नव्हते तोपर्यंत तुम्ही गप्प होतात. आता जशी स्केच तयार झाली तसे तुम्ही आपापले रंग दाखवायला सुरुवात केलीत. आम्ही कोणचे रंग दाखवणार? रंग तर पोलिसवाले जाऊन राहिलेत. आमची रंगीत स्केच बनवली त्यांनी. आता आम्हाला कसं वाचवायचं हे तुम्ही ठरवा. हे ठेव. आणि आता तुम्ही या शहरातून ताबडतोब निघून जायचं. जोपर्यंत मी सांगत नाही तोंड दाखवायचं नाही. मला बी पुन्हा पुन्हा यायला नाही आवडत बाई. बरं काय करणार? मी एक काम करतो, आत्ताच मी तुम्हाला माझा अकाउंट नंबर देतो. जेव्हा केव्हा पैसे संपून जातील तुम्ही भरत जावा. आम्हाला इथे यायची गरजच नाही पडणार. काय म्हणणार? जास्त लालची बनायचं काम नाहीये. आता जितके दिलेत ना त्यातून भागवा सगळा. जास्त थोबाड उघडू नका तुमचं.
जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या शहरात पाऊल नाही ठेवायचं तुम्ही. समजलं? पुन्हा झाले की तोड पाणी. रेखा ही भाग्याची. अरे तुम्ही दोघे एवढ्या लवकर आलात? तुम्ही दोघे थोडं फिरायला जाणार होता ना? जाणार तर होतो, पण मग ठरवलं नंतर कधीतरी जाऊ. काय झालं बेटा? सुनबाई इतकी उदास का दिसते? ती आशाची मैत्रीण पल्लवी भेटली मंदिरात. ती आमच्याशी धड नीट बोलली पण नाही आणि सरळ तिथून निघून गेली. तेव्हापासून माझा पण मूड ऑफ आहे आणि आशाचा मूड पण खराब आहे. म्हणून काय झालं बेटा? अशा छोट्या छोट्या गोष्टी ना इतक्या मनाला लावून घ्यायच्या नसतात बेटा. चल, मी तुझ्या बरोबर तुझ्या खोलीपर्यंत येते. चल चल बेटा. पल्लवी काय म्हणाली? विजय बोल ना. पल्लवी तिथे आली होती. पल्लवीने तुला ओळखलं असणार. प्रश्नच नाही, ओळखलं ना. आणि सगळी गोष्ट पण उघड झाली. हे तर नशीब समजा की ती तिथे काहीच बोलली नाही आणि गुपचूप रडत रडत तिथून निघून गेली. आशाचे नाना पण तिथेच होते का? हो पप्पा. आणि आशा आणि ते नाना वारंवार विचारत होते की पल्लवी का रडत गेली. त्या क्षणी तर काहीतरी सांगून मी वेळ मारून नेली. पण यानंतर हे कसं निभावणार मला काहीच कळत नाहीये. तू फोन का घेत नव्हतास? मी तुला 3 वेळा फोन केला होता. आणि मग जेव्हा तू फोन घेतलास तेव्हा हे सांगून कट केलास की मी नंतर फोन करतो म्हणून. काय तू पल्लवी येते हे सांगायला फोन केला होतास? हो, पल्लवीशी माझं बोलणं झालं होतं. तिने मला सांगितलं की ती नानाजींच्या सोबत मंदिरात जाणार आहे म्हणून. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की सगळं बेंड फुटणार आहे. म्हणून मी तुला फोन करत होते. पण तू? हे सगळं कळल्यामुळे आम्ही सगळे पण फार काळजीत होतो बेटा. पप्पा, आता ह्या गोष्टीचा विचार करू की जर आतापर्यंत आशाला ही गोष्ट कळली नसेल की पल्लवी विजयवर प्रेम करते, तर मग ही गोष्ट यापुढे कशी लपवता येईल? आणि आपल्याला ह्याचाही विचार करायला हवा की पल्लवीला थोपवायचं कसं आणि समजवायचं कसं. आता पल्लवीला कसंही समजावलं तरी काही फायदा होणार नाहीये दीदी. तिने तिच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की मीच आशाचा पती आहे आणि तिने तर ही गोष्ट आतापर्यंत तिच्या घरच्यांना सांगूनही टाकली असेल. रेखा ही भाग्याची. नाही, हे शक्य नाही. हे खरं नाहीये. हे सत्य आहे. हेच सत्य आहे. आशानं पल्लवीचं प्रेम हिरावून घेतलंय. तिचं सुख हिरावलंय. ती असेल तुमची मुलगी, पण मी तिला माफ नाही करणार. पल्लवी ज्याच्यावर प्रेम करते त्याचं नाव विजय आणि आशाचं लग्न तर सिद्धांतशी झालं होतं. तो सिद्धांतच विजय आहे. पल्लवीला त्याचं नाव सिद्धांत आहे असं सांगितलं गेलं. जाणून बुजून त्याचं हे नाव लपवलं गेलं होतं की पल्लवीला संशय येऊ नये म्हणून. पण मग विजय या बाबतीत मूग गिळून का बसला? त्याने ही गोष्ट पल्लवीपासून लपवून का ठेवली? असं कसं बोलताय तुम्ही? हे तुम्हाला ठाऊक आहे ना की त्याच्यावर दबाव आणून आशाबरोबर लग्न करायला भाग पाडलं गेलं. आणि मग तो दबावाखाली असताना ही गोष्ट पल्लवीला कशी सांगेल? तुझं अगदी बरोबर आहे मम्मा. आत्तापर्यंत तर सिद्धांतचं नावच समोर होतं, नकली नाव. म्हणूनच तो इन्स्पेक्टर जॅकी म्हणत होता की बलराज अरोराना सिद्धांत नावाचा कोणी मुलगाच नाहीये. याचा अर्थ आहे तो जे म्हणत होता ते खरं होतं.
हो, आणि या सत्यापासून आपणही दूर राहिलो. पण आता हे कारस्थान माझ्या लक्षात आलं. सत्य हे आहे की हे सगळं कारस्थान त्या आशिषने घडवलं आणि त्यात सगळ्यांनी त्याला साथ दिली. या सगळ्यांना पहिल्यापासून ठाऊक होतं की पल्लवीचं त्याच्यावर प्रेम, आणि पल्लवीला ही गोष्ट कळू नये म्हणून हे सगळं नाटक रचलं गेलं होतं. तुझं अगदी बरोबर आहे. याचा अर्थ हा झाला की त्या लोकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की जर पल्लवी लग्नाच्या वेळी गेली तर कदाचित आशाचं विजयशी लग्न होऊ शकणार. यासाठी ते बंगळुरूच्या कॉलेजच्या नावाने ते पत्र पाठवलं गेलं आणि पल्लवीला बंगळुरूला जावं लागलं. बरोबर असंच झालं असणार. त्यांना तर हे हवं होतं की कशाही प्रकारे विजयचं लग्न व्हावं, कारण त्या लोकांना आपल्याला हिणवायचं होतं, आपलं नाक कापायचं होतं. एक गोष्ट अजून आहे मम्मा, हे बघ, त्यांना विजयवर दडपण आणणं शक्य होतं म्हणून त्यांनी विजयची निवड केली. विजय सारखा दुसरा कोणी आशासारख्या विधवेशी लग्न करायला कधीही तयार झाला नसता. आहो, आपल्या पल्लवीचं सुख हिरावून घेऊन आशाचं आयुष्य सावरण्याची धडपड केली त्यांनी. आता मी त्यांना धडा शिकवेन. असं कधीही होऊ देणार नाही मी, अजिबात नाही. मी बघीनच की आशा पल्लवीपासून विजयला कशी हिरावून घेते. आता मला पण वाटायला लागलंय की हे सूडबुद्धीने रचलेलं कारस्थान आहे. म्हणूनच त्या लोकांची ही इच्छा नव्हती की आपण त्या लग्नाला हजर राहावं, कारण त्यामुळे विजयच्या या रहस्याचा गौप्यस्फोट झाला असता. त्यानं याचं उत्तर तर द्यावंच लागणार की त्या लोकांनी आशाच्या आयुष्यात खुशी आणण्यासाठी त्यांनी पल्लवीच्या मार्गामध्ये काटे का पेरले. ते आशिष आणि बाबाने मिळून जे कारस्थान रचलंय त्याचा हिशोब तर मी त्यांना देईनच आता. शेवटी नक्की काय झालंय आज? इतक्या उत्साहानं आणि आतुरतेनं सिद्धांताला भेटायला गेलेली ही पल्लवी त्या सिद्धांताला पाहताच त्याच्याशी अक्षरही बोलली नाही. पाठ फिरवून ती तडक निघून गेली. मला तर वाटलं की सिद्धांताला पाहिल्यावर तिला काहीतरी धक्का बसलाय. पण का? हा काय गुंत आहे? आणि त्यानंतर तर आता तिचा मोबाईल देखील बंद आहे. कुठेतरी काहीतरी नक्की पाणी मुरत आहे. बाबा. सोहनलाल, तू? हो बाबा, मी. हा कसला खेळ खेळताय तुम्ही आजकाल? तुम्ही आशिषच्या इशाऱ्यांवर नाचता आहात की तो तुम्हाला त्यांच्या इशाऱ्यावर नाचवतो? हे तू काय बोलतोयस बेटा? मी तेच बोलतोय जे सत्य आहे. इतक्या हीन पातळीचा विचार आणि एवढं नीच कारस्थान, शरम वाटायला हवी तुम्हाला. आपल्या घराण्याचा टेंभा मिरवण्यासाठी तुम्ही लोक इतक्या खालच्या पातळीवर जाल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि तुम्ही काही करा किंवा नका करू, पण मी त्या लोकांना सोडणार नाही. मी पल्लवीचे अश्रू नाही विसरू शकणार. आता त्या लोकांनी सिद्धांतवर दबाव आणून लग्न करायला भाग पाडलं. पण जर ही गोष्ट 4 लोकात पसरली तर मला भीती वाटते की ती कामिनी सिद्धांतला जेलमध्ये पाठवेल.